मौजे परसूल येथे मी गरिबांचा भिकारी, सामाजिक कार्यकर्ता माझ्यावर खोटे गुन्हे, खोटे तक्रार अर्ज दाखल करून, बदनामी करून गावात वाळीत टाकून अन्याय होत असल्याने ग्रा.प. कार्यालयासमोर न्याय मागणी आंदोलन सुरू केले आहे. RKS न्यूज साठी सुखदेव केदारे परसूल. पाहूया सविस्तर मुलाखत. उपोषणाच्या संदर्भात आम्ही RK मामा परसूल गावचा रहिवासी, सामाजिक कार्यकर्ता, गरिबांचा भिकारी म्हणून काम करणारा, सर्व गोरगरिबांसाठी लढणारा, या ठिकाणी आज माझं हे न्याय मागणी आंदोलन का सुरू झालं आणि का करावं लागलं, तर परसूल गावात एक अशी घटना घडलेली आहे की हे समोर मंदिर दिसतं बघा, माझ्या बाजूला पलीकडे एक कोट्यावधी रुपयाचं मंदिर बांधलं, कोट्यावधी रुपये रक्कम जमा झालेली आहे. याचा गावच्या लोकांच्या वतीने हिशोब मागायला गेलो. त्यांनी माझी वर्गणी परत देऊन मलाच गावात वाळी टाकण्याचा प्रयत्न केला. अख्ख्या गावाने मला काही वाळी टाकलेलं नाही, परंतु काही 10-5 नास्तिकांनी वाळी टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक खोटा अर्ज दाखल केला पंचायत समितीला. खोटा अर्ज दाखल केला. त्याच्यात काय दाखल केलं, मी 2 समाजामध्ये तेढ निर्माण करतो, हिंदू धर्माच्या मंदिराला अडथळे निर्माण करतो, मंदिर बांधकाम बंद करतो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरतो, त्यांना अडचणीत आणतो, अशा अनेक विविध मुर्गे विकास कामांना अडचणी आणतो असे. पण मात्र त्याचे पुरावे काही दिलेले नाही आणि असे खोटे अर्ज दाखल करून आणि मला कट कारस्थान रचून गाव तडीपार करण्याचा त्यांचा विषय चालू आहे. असे 10-5 नास्तिकांचा, काही महिलांचे खोटे गुन्हे दाखल करतात, काही असे रिकामटे उद्योग सुरू केलेले आहे. तरी हे सगळे आता त्या अर्जात भरपूर आहे, एवढं काही मी न्यूजमध्ये सांगत नाही. तो अर्ज पाहिजे तो मला समक्ष दाखवू शकतो. तर अशा त्या पद्धतीनं ह्या अर्जाची शहानिशा करून मला योग्य अहवाल द्यावा आणि या अहवालामध्ये जर खरोखर मी तसे प्रकार जर करीत असेल, 22 वर्षात मी चांदवड तालुक्यात असे प्रकार केलेले नाही, कोणी आई बहिणांची छेड काढलेली नाही, कोणी आई बहिणींना त्रास दिलेला नाही, चोरीचे कोणतेही प्रकार केलेले नाही. 22-25 वर्षातला चांदवड तालुक्यातल्या ठिकाणचा हा माझा इतिहास आहे. मग गावातच 2-5 घराण्यांचा इतिहास हा पुढं कसा निघायला लागला, खोटे गुन्हे कसे पुढे यायला लागले. माझी आई 76 वर्षाची, जिला काठी टेकून चालता येत नाही, तिच्यावर खोटा गुन्हा दाखल केला, आमच्या घरात येऊन मारलं. हे खोटे गुन्हे दाखल करून मला न्यायालयाचे उंबरठे झिजून ती पनिशमेंट घेण्यापेक्षा मला सत्याची माझ्या अर्जाची चौकशी करून द्या, जी वाटेल ती पनिशमेंट घेतो. इतकंच नव्हे, मला फासावर चढवलं तर मी ह्या मंदिरासामनी, या भगवंतासामनी फासावर सुद्धा जाण्यास तयार आहे. परंतु खोटे अर्ज फाटे करून आणि त्यांना खिट्या घालून न्यायालयाचे उंबरठे झिजवायला तयार नाही. म्हणून यासाठी हे न्याय मागणी आंदोलन या गावामध्ये आज सुरू केलेलं आहे. आजच्या या उपोषणाच्या संदर्भात ही झोपडी बांधून बसले, याचं काय कारण सांग. हे सगळ्या गावाने मला वाळीत टाकलं. मग वाळीत टाकलं, मग मला एक सांगा, आमचं गाव धार्मिक आहे, सोजोळ आहे, प्रति पंढरपूर बनवायचं आहे असे म्हणणारे हे आमचं धार्मिक सोजोळ हे गाव आणि वारकरी संप्रदायाचं गाव. पण काही नास्तिकांनी जर समजा यांना काही वर्षाचा इतिहास आहे, 300-400 वर्षाचा इतिहास आहे संत ज्ञानेश्वरांचा, 4 बहिणी भावंड त्या आळंदीमध्ये त्यांच्या जीवाचं रान करत होते. एका बाजूला विठ्ठलपंत रुक्माई देहांत प्रायचित्त घेत होत्या, न्याय मागत होत्या. अशा परिस्थितीमध्ये हे फक्त गाथाच लिहून ठेवल्यात का, काय केलं? आणि हे गाथा आज प्रत्येक ठिकाणी जाता, कीर्तन करता, प्रवचन करता, कथाकार सांगतात. काय हे संत ज्ञानेश्वरांची उदाहरणं येते. अरे त्यांनी उदाहरणे दिले कशासाठी? पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी का? आणि आज माझ्यावर जो अन्याय केला, हा अन्याय मला पाहवत नाही. म्हणून या गावाची इब्रत म्हणा किंवा माझी इज्जत मी वाचवण्यासाठी नको बाबा, मला हे बघा, मी खोटे गुन्हे कोणावर दाखल करणार नाही, कशात काहीच नाही. परंतु माझी लाज मी झाकून माझ्या या गरीब परिस्थितीमुळे ही माझी झोपडी, जसे ज्ञानेश्वर म्हणाले होते, शेवटी ते वैतागले आणि त्यांना स्वतः बंदिस्त करून घेतलं. म्हणण्याची वेळ आली होती, ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा, असं म्हणण्याची वेळ आली होती. तसं ह्या ठिकाणी मला न्याय देणारा कोणी शिल्लक राहिलेला नाही. मायबाप, मी भरपूर सगळे प्रशासन व्यवस्थेकडे जाऊन आलो, कोणी मला न्याय देत नाही. म्हणून मी माझी ही ताटी बंद करून घेतली आणि खरंच जर मला न्याय नाही मिळाला तर मी इथं माझा देह प्राण हा इथं ठेवून देतो, पाहिजे तर कोणाला त्रास नको, एवढंच म्हणून मी न्याय मागणी करण्यासाठी बसलेलो आहे. तुमचा